मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे युनिक इन्फॉर्मेशन हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपल्या सर्वांच्याच घरी शोभिवंत झाडांचे कुंड्या असतात, तुळशी असते। त्याचबरोबर काही लोक त्यांच्या घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला परसबाग करतात, यामध्ये भाजीपालासुद्धा ते घेतात। काही छोटी मोठी झाडंसुद्धा असतात। तर प्रश्न असा आहे की ही झाडं लावल्याच्या नंतर कालांतराने ती कोमेजून जातात, सुकतात, टवटवीत आणि फ्रेश दिसत नाहीत, फुलांना चांगला बहार येत नाही आणि कालांतराने ही झाडं सुकतात, कोमेजून जातात। परंतु मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितलात तर तुमच्या घराच्या परिसरातील जेवढ्या काही कुंड्यामधली झाडं आहेत ती नेहमीसाठी तुम्हाला हिरवीगार दिसतील, टवटवीत दिसतील। आलेली फुलं ही सुंदर आणि तजेलदार राहतील, हे मी तुम्हाला निश्चितपणे खात्री देऊन सांगतो। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरायचं नाही आहे। जाणून घेऊया याबद्दलची संपूर्ण माहिती। कोणत्याही प्रकारचे मित्रांनो झाडं लावत असताना कुंडीची निवड करणं खूप गरजेचं आहे। शक्यतो आपण मातीच्या कुंडीचा वापर करावा, जेणेकरून जे झाडं आपण लावलेले आहेत त्यांना योग्य पोषण मिळेल। त्याचबरोबर कुंडीचा आकार हा सफिशियंट असला पाहिजे। नेमकं आपण झाड कोणतं लावतोय, त्या झाडाचा घेर किती आहे, त्याचं वयोमान किती आहे, त्यांच्या मुळांची सिस्टीम कशी आहे, या सर्व गोष्टींचा आपण सारासार विचार करून कुंडीचा आकार निवडणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर जास्तीचं झालेलं पाणी हे झिरपून जाण्यासाठी कुंडीच्या बुडाला छिद्र असणं खूप गरजेचं आहे। बऱ्याच वेळेस काय होतं की काही दिवसांनी ते छिद्र बुजून जातं, तर अशा वेळेस ते छिद्र आपण रिओपन करणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर 1 ते 2 वर्ष झाल्याच्या नंतर रिपॉटिंग करणंसुद्धा खूप गरजेचं आहे। म्हणजेच जो काही आपण झाड लावण्यासाठी मीडिया वापरलेला आहे, माती वापरलेली आहे, ती बदलणं गरजेचं आहे आणि ते झाड दुसऱ्या कुंडीमध्ये शिफ्ट करणं गरजेचं आहे। या सर्व गोष्टीची आपण विशेष खबरदारी घ्या, झाडांची मुळांची चांगली वाढ होईल। त्याचबरोबर ज्या मातीमध्ये आपण झाड लावत आहोत ती माती नेमकी कशी आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। जोपर्यंत आपण समतोल आहार घेत नाही, चांगलं पोषण घेत नाही, तोपर्यंत आपली वाढ होत नाही। तसंच मित्रांनो झाडाचं सुद्धा आहे। त्यामुळे झाडांना मीडिया म्हणून चांगल्या प्रकारची माती वापरणं खूप गरजेचं आहे। मातीची निवड करत असताना ती माती पोरस असली पाहिजेत, हवा त्यामध्ये खेळती राहिली पाहिजेत, याची आपण विशेष खबरदारी घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर त्या मातीमधून त्या झाडाला योग्य पोषण मिळतं का हे सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे। ज्याप्रमाणे मित्रांनो आपल्याला व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स, फॅट्स ह्या सर्व गोष्टी लागतात, त्याप्रमाणे झाडाला NPK, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर अशा प्रकारचे 16 ते 18 अन्नद्रव्ये लागतात। तर याकरता मीडियाची निवड करत असताना आपल्या मीडियामध्ये, आपल्या मातीमध्ये कोको कॉयर, त्यानंतर पीट मॉस, त्यानंतर व्हर्मी कल्चर ज्याला आपण गांडूळ खत म्हणतो, त्यानंतर काही लाकडाचा भुसा, त्यानंतर पिअरलाइट यामध्ये असणं खूप गरजेचं आहे। बोन मील, कंपोस्ट, पीट मॉस अशा गोष्टीचा समावेश आपल्या याच्यामध्ये असला पाहिजे। म्हणजेच मित्रांनो आपल्या ज्या कुंडीची माती आहे ती व्यवस्थित राहील, पोरस राहील आणि या माध्यमातून त्या झाडाला सर्व प्रकारचं पोषण मिळेल। नाहीतर आपल्याला कंपोस्ट कुठेही पण मिळतं, कंपोस्ट घ्या, गांडूळ खत घ्या, वाळूचे तुकडे घ्या, म्हणजे थोडी वाळू घ्या, त्यानंतर विटाचा भुसा घ्या, त्याचबरोबर आपल्याला जर लाकडाचा भुसा मिळालेला असेल तर तो घ्या आणि अशा प्रकारे या सर्व मातीचं मिश्रण करा आणि ती माती नंतर आपण झाड लावण्यासाठी वापरा। त्याचबरोबर मित्रांनो, एकदा झाड लावल्याच्या नंतर ते झाड आपल्याला नेहमीसाठी टिकवायचं आहे, नेहमीसाठी त्याला पोषण द्यायचं आहे, त्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारचे फुलं मिळवायचे आहेत। त्याचबरोबर जे शोभिवंत झाडं आपण लावलेली आहेत की ज्यांच्या पानाचा रंग हा आकर्षित करतो, तर ते नेहमीसाठी सदाबहार राहण्यासाठी काय केलं पाहिजे, तर मित्रांनो त्यासाठी आपण वापरायचं आहे ग्राउंडनट केक। आपण इथे बघू शकता भुईमुगाची केक, भुईमुगाची केक म्हणजे ज्याला आपण फल्ली म्हणतो, ही फल्ली म्हणजे ढेप, ज्याला ढेप म्हटलं जातं, तर ही ढेप आपण विकत आणायची आहे। विकत आणून हिला थोडंसं सुकवायचं आहे आणि याची पावडर बनवायची आहे आणि दर 8 दिवसाला आपण 1 ते 2 चमचा त्या कुंडीमध्ये ही पावडर टाकायची आहे।
बघू शकता याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण भरपूर आहे, 7.3 आहे. त्यानंतर फॉस्फरस 1.5 आणि पोटॅशियम 1.3 आहे. तर ग्राउंडनट केक वापरण्याचा मागचा उद्देश असा आहे की ग्राउंडनटच्या केकमध्ये नायट्रिफिकेशनची प्रक्रिया ही जलद होते, फास्ट होते आणि त्या प्लांटला नायट्रोजन ताबडतोब अवेलेबल होतं. इथे सॅपलावर म्हणजे करडीची केक दिलेली आहे, याच्यामध्ये 7.9% नायट्रोजन आहे, परंतु याची कॅपॅसिटी थोडी कमी आहे ॲज कम्पेअर टू ग्राउंडनट केक. दॅट्स वाय आपण ग्राउंडनट केक, ज्याला आपण भुईमुगाची ढेप म्हणतो, ती दर 8 दिवसाला 1 चम्मच याप्रमाणे एका कुंडीसाठी आपण वापरायची आहे. त्याचबरोबर दर 15 दिवसाला 1 चम्मच 1 गिलास पाण्यामध्ये साखर टाका, त्याचं पाणी बनवा आणि 15 दिवसाला त्या कुंडीमध्ये हे साखरेचं पाणी टाका. अशा प्रकारे आपण जर नियमितपणे तुमच्या झाडाची देखभाल घेतली तर तुमचं जे काही झाडं आहेत ते चांगले दिसतील. त्याचबरोबर त्या झाडाच्या पानावर कोणत्याही प्रकारची धूळ राहणार नाही याची आपण खबरदारी घ्यायची आहे. जे पानं सुकलेले आहेत, जे ओव्हरेज झालेले आहेत, जे पिवळेले झालेले आहेत, असे पानं आपण काढून टाकायचे आहेत. त्या झाडावर किंवा त्या कुंडीवरच्या त्या फुलावर कोणत्या प्रकारचा रोग आला का याचं निरीक्षण करायचं आहे. जर अशा प्रकारचे काही रोग आले असतील तर त्यासाठी आपण नीम ऑइलचा स्प्रे देऊ शकता, कारण जर आपण कीटकनाशकाचा स्प्रे दिला तर ते झाडं मरू शकतात. त्यामुळे नीम ऑइलचा स्प्रे करायचा आहे, त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि स्प्रे मारायचा आहे आणि नंतर 2 दिवसांनी झाडं पुन्हा एकदा धुवून टाकायचे आहेत, स्वच्छ करायचे आहेत. अशा प्रकारची आपण काळजी घ्यायची आहे. घरच्या घरी तुम्ही तुमच्या कुंडीमध्ये जी माती आपण बनवणार आहोत ती बनवू शकता. त्यासाठी नेमकं स्पेसिफिकेशन काय पाहिजे ते इथे दिलेले आहे. बघू शकता आपण 6 गॅलन स्पॅग्नम मॉस, पीट मॉस किंवा कॉयर मॉस, त्यानंतर 4.5 गॅलन पिअरलाइट, 6 गॅलन कंपोस्ट, 1/4 कप लाईम इफ युझिंग पीट मॉस, 1 and 1/2 cup of dye container fertilizer, blend found well below, आणि any granular or complete organic fertilizer. तर ऑर्गॅनिक फर्टिलायझरचा वापर आपण जास्तीच करायचा आहे. सेंद्रिय खत ज्याला आपण म्हणतो, यामध्ये व्हर्मी कंपोस्ट येते, गांडूळ खत, कंपोस्ट खत, लेंडी खत, अशा प्रकारच्या खताचा आपण वापर करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कुंडीचा मीडिया तयार करा, तो वापरा आणि त्याचबरोबर दर 2 वर्षांनी तुम्ही कुंडीची रिपॉटिंग करा. त्या झाडाला दुसऱ्या कुंडीमध्ये शिफ्ट करा, कोणत्याही प्रकारची इजा न होऊ देता. तर मित्रांनो, अशा प्रकारे जर आपण खबरदारी घेतली तर तुमच्या घरातील सर्व कुंड्यामधील झाडं हे वर्षभरासाठी सदाबहार राहतील आणि झाडांना फुलं, फळं हे मोठ्या प्रमाणामध्ये येतील, हे मी तुम्हाला नक्की खात्रीपूर्वक सांगतो. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरायचं नाही आहे. काही शंका आणि प्रश्न असतील तर कमेंट्स करायचं आहे. धन्यवाद.